नमस्कार नमस्कार ताई. आपल्या माऊली गृहउद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी गृहउद्योग देतोय घरी बसून, एक 2,500 रुपये भरून, 3,500 रुपये भरून आणि 5,500 रुपये भरून, तर अशा ह्याच्यात भरपूर महिलांनी आपल्याला खूप छान प्रतिसाद दिलाय आतापर्यंत. प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे अगदी आपण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही आपला हा माऊली गृहउद्योगाच्या माध्यमातून गृहउद्योग महिलांपर्यंत पोहोचलेला आहे. तसंच आज आपले छत्रपती संभाजीनगरच्या ताई आपल्याकडे आलेले आहेत. तर ताईंनी आपलं हे जे गृहउद्योगाचं माहिती आहे ते तुम्ही युट्यूबलाच पाहिली होती आपली, तर त्यांनी युट्यूबलाच बघून आपल्याकडे आल्या होत्या. तर त्यांनी आज आपल्याकडे जॉईनिंग केलेली आहे. तर ताईंना आपण विचारू, ताईंनी जॉईन कसं वाटतंय ताईंना इथं मार्गदर्शन घेतल्यावर? मला खूप छान वाटतंय आणि ऍक्च्युअली मी त्या ऑफिसला आज आलेले आहे. ऑफिसमधून मी सगळं बघितलंय, सगळं अगदी रिअल आहे, त्याच्यामध्ये फसवण्याचं वगैरे काही विषय नाहीये. मी त्यांचे सगळे व्हिडिओ बघितलेले आहे आणि त्यांच्यामध्ये रिजेक्शन नाहीये. त्यांच्याकडे रिजेक्शन तर नाहीच आहे, पण त्यांचं एक जे वाक्य आहे की महिलांनी महिलांच्या प्रगतीसाठी दिलेली साथ हीच माऊली उद्योगाचा ध्यास, हे खूप आवडतं. आणि त्यांच्यामध्ये असं काही कंपल्शन नाही की तुम्ही फुलवातच बनवा किंवा हेच बनवा, तुम्हाला जे आवडतं ते बनवा. कोणत्याही महिलेला जेव्हा आवडतं काम मिळतं तेव्हा ती महिला नक्की चांगलं काम करते. प्रत्येक महिलांनी यावं, यांच्या उद्योगामध्ये नक्की सामील व्हावं. सगळं रिअल आहे. मी स्वतः त्यांच्या ऑफिसला भेट देऊन सामील झालेले. मला जास्तीत जास्त काम त्यांच्याकडून कसं मिळेल याचा मी नक्की विचार करेन. तुम्ही या, जॉईन व्हा, 2 पैसे कमवा, स्वतःचा आत्मविश्वास निर्माण करा, स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, स्वतःचं घर सांभाळून हा उद्योग आहे, गृहउद्योग नक्कीच चांगला आहे. नक्कीच जॉईन व्हा. आज जसं ताई एवढ्या आत्मविश्वासाने आणि एवढे छान बोलतायत, महिलांना एक उपदेश केलाय त्यांनी, समजा की खरंच तुम्ही घरी बसून हे काम केलं पाहिजे तसं. तर आज हे ताईंनी आपल्या म्हणजे हे वातींचं काम असं जे असतं ना की प्रत्येक महिलेला हे काम येतं. अशी कुठलीच महिला नाहीये की जिला वाती बनवता येणार नाहीये समजा असं. पण ठीक आहे, कुणाला ज्यांना नाही आलं त्यांना आम्ही मार्गदर्शन. दुसरा घेऊ नाही, चालू आहे ते हे बंद करावं लागेल. आता पुन्हा